पुन्हा दुसरे फळ प्राप्त करायची गरज नाही. महाराजाला एकानं प्रश्न केला, महाराज नुसता परमार्थ केला, दुसरं काही केलंच नाही तुम्ही, आम्ही बघा काय करतोय. महाराज म्हणला, तुकोबारे म्हणतात, खरी वस्तू सापडल्यावर, मेन वस्तू सापडल्यावर बाकीचा पसारा जमा करायची गरज. अलीकडे उदाहरण देतो. आता तसं राहिले नाही, पहिलं 10 वर्षाच्या अगोदरच एखाद्या गावातल्या मुली संघ आमच्या सारख्याच्या पोराची सोयरीक झाल्यावर गादी पलंग दे म्हणून जमना तर जमानीत राहते काय? मोकळं बोलावं. काही खरी तावाळी राहते का जमानीत? गादी पलंग द्यावं लागेल असं राहते? नाही. खिरखिरे टोपले द्यावं लागतील असं राहते का जमा? नाही. मांडवावली कुराड द्यावं लागेल असं जमानीत राहते काय? नाही. बर, शे एवढं झाल्यावर करा बांधून वाटणं कर्याचं सूप द्यावं लागते असं जमानीत राहते काय? ते आपण मध्येच येते, ते फुकटातच येते. ते म्हणजे मागायची गरज. अहो जबान नाही काय नव्हतं, पिकअप घेऊन जाते आधी. माणसं लग्नाला मागून जातात आणि याचं पिकअप आधी जाते. त्या पिकअप मध्ये आणलेल्या वस्तू जबानीच्या राहतात काय? सज्जनो तसंच आहे. एक वर्म हाताला आलं परमार्थाचं की बाकी वस्तूची टेन्शन करायची गरज नाही, आपोआप घरी येतात. खरे भांडवल सापडले गाठी, देवाची भक्ती करणे खरं भांडवल आहे. एकदा खरं भांडवल हाताला लागल्यावर बाकीच्या भांडवलाची गरज नाही. जरा माफी मागून बोलतो. उत्तर भारतामध्ये जा, काही 108 महंत आपल्या गुरुवर्य बाबाजी सारखे म्हणताय. आमच्यासारखं आम्हाला वाटते आम्ही पाटील होऊन मला मोठा आहे, आम्ही काय कमी आहेत काय? ते पहिले सांगितलं होते पोराचे बाप असं आहे, शेती एवढी आहे, इथून गेलं की तिथून आपलंच आहे असं सांगायची. कशा पैसे जास्त म्हणून. आता नाही राहिले ती, हेच परतून द्यायला देतो म्हणाली. मला 4 दोघं म्हणले, साहेब लागले तर लागलो ना आपणच देऊ. मेळ लावा. आता कशाचा मेळ लावा? तेव्हा लई धुणं धुतले तुम्ही, आता फेडावं लागत होत. तेव्हा त्या सुनेला वाळलेल्या भाकरी खाऊ घातल्या. त्या मम्मी काय नव्हतो बरं सांगतात, वाळलेल्या भाकरी त्या बिचाऱ्या भाकरीला बुरा आहे. आता 5 रोजाला तिनं सासू बाहेर गेल्यावर जाळ लावायचा आणि तयावर ऊन फाटी फुटफाटी कुटके करायचे, बुरा आलेली आणि तिनं कोपऱ्यात जाऊन खायचे. आता कसं झालं? आता सून गरम गरम खाली, सासू म्हणाली वास आला, झालं काय? काय चुकणार? ते अगोदरच रिटर्न आलं इकडे एटीएम न तिकडे गेलं, तिकून ट्रान्सफर इकडे झालं. ते आपलेच देव कोणाच वाईट आहे करीत नाही, काय नाही, त्याला घेणं देणं नाही. इरी येऊन कसं ते किर्याचं टोपलं फेकून देत ते किर्यानवाल. ओठाय पड मग तू तिकडं, एकदा इरीतून निघ, ओठाय पड मग. खाल्लाकून पड, वर लाकून पड, भरावावर पड, नाही तर वावरात पड. तसं आपलं पाप पुण्य समान झालं. तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळाला, तुम्ही स्वतंत्र. ओठ पडायचं ते पडा, घरी पडा का पंढरपुरात पडा, नाही तर रोडच्या कडेच्या एखाद्या संध्याकाळी चालणाऱ्या हॉटलात पडा. देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. विठाला त्या तुकोबारायला भिक्षा नाही वाढली, लोकांनी नाही वाढली भिक्षा. काय कलियुगाचा महिमा आहे. ज्यानं उपकार केलाय त्याच्यावर स्वतः सज्जनो तुकोबारायची मालकी ती पहिली भाकर म्हणून जीव गेला तिचा. अरे तिच्या मालकानं गावाच्या गावं जगवले दुष्काळामध्ये, याला तुकडा नाही दिला. सज्जनो काय म्हणून भरवसा लोकाचा धराव. माफी मागून बोलतो. गावोगाव कीर्तनाला गेल्यावर काहीला आमच्यासारख्या महाराजाला वाटते काय लोकांनी सत्कार केला. माफी मागून बोलावं. वास्तव कितीपर्यंत ढंग करावं असेल, कुठपर्यंत चालावं. मराय टेकलो ना आपण, काय माहिती आहे आपलं शरण कधी पेटणार आहे. अरे या मार्गाला आलो का बघा, याचा असेल तर नीट येऊन चांगलं करावं, नाही तर नादाला लागू नाही. याच्या उगा जेव्हा ऊस लावायचा बियाणं 40,000चं, खातानाचा 50,000चा, आणि ती ऊस वाढत आहे हातात.
कारखान्याला जाई ना, झालं बाटू. टोळीवाला म्हणाले 50,000 दे, ऊस 30,000चा आणि खर्च 1.5 लाखाचा. लावला असच का आला तू? उतार येत असेल तर लावा, उतार येत नसेल तर नादी लागू नये. जरा स्पष्ट बोलतो माय बापो. परमार्थ करायचा असेल तर निकाह कराव. 10 घंटे करण्याऐवजी 5 घंटे कर, 5 घंटे करण्याऐवजी 2 घंटे कर. नाही तर बस नाही तरी गाईसे करी ययाठा प्रहर माझारी मोटके निमुष भरी दे तुझाय. तेवढं भजन कर माझ्या प्रभूसाठी कर. बस कुठे जास्त लागत येत. थोडे परिनी रे अवीट ते घ्यावे करे, घ्यावी जेणे नये कुटी बीज वाढे बीजा पोटी. तुकोबारायाची पत्नी अन्न करून मेली. तुकोबारायाला म्हणावं लागलं काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे गावात राहावे कवन्या बळे. पोपला पाटील ए गावीचे लोक आता मज भीक कोण घाली, कोण घाली, आता मज भीक कोण घाली. आपला विषय हा चालू आहे. ही जागा अस्थिर आहे या आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेवर बसल्यानं आपलं कल्याण होणार नाही. हे जेव्हा कळेल तेव्हा आपण देवाकडे जाऊ. आणि आपल्याला वाटलं ना चाललंय ते कोणी म्हणले नाही सोरे कस काय बरं आहे तू, देवाला आनंद आहे, बरं आहे म्हणजे तिथंच खप ते देवाकडे जाईल तेव्हा. इथं बरं आहे म्हणजे ते पंढरपूरला जाईल कसं हो. ते जोपर्यंत त्याला वाटतंय की इथं त्रास आहे तोपर्यंत तिकडे जाणार नाही. तुकोबाराय म्हणतात देवाकडे गेलो याचा अर्थ उठलं सुटलं देवाकडे गेलो असं नाही. इथं सगळा आधी अनुभव घेतला मी. प्रपंच रचना सर्व ही अगोदर भोगली मी मग त्यागली. याच्यात राम नाही, याच्यात काही खरं नाही. सजनो आता आहे कसं बघा, हे धड खरंही नाही कोणतं. मी घरूनच आलो बरं काय, मी काय मठावून आलो नाही. हे धड खरंही नाही आणि धड खोटही नाही. बरं खरं असतंय ते टिकत आहे, खरं असतंय ते टिकत आहे. याला खरं म्हणावं तर टिकत नाही. काही काय माणसाच्या पहिल्या काळात 10-10 मजली वाडी होती. आता त्याचे नातू बंधू कुत्रुंड खंद्यावर टिका घेऊन रोडाकडे. आता काय करावं? ते पहिलं टिकलं कुठं, टिकलं नाही ते हुसकलं. आणि ज्याला पहिला खायला जेवारी नव्हती ती एसीच्या बाहेर निघून झाली. त्याला गाड्या बसायला काय कमाले. हे सारखं राहत नाही, असं बदलत आहे. म्हणून बघा तुझं विना काही स्थिर आहे आयसे नाही. तू कोमार आहे म्हणता त्याला खरं म्हणावं तर टिकत नाही. हे काय होते लॅप्स होते, कोलॅप्स होते, संपून जाते. बरं खोटं म्हणावं तर दिसत आहे. खोटं कसं म्हणावं? आता मला सांगा, आता मी एका गावावरून कीर्तनाला येऊ लागलो. काय पोरं डीजेच्या पुढी नाचू लागली, काय त्याला आनंद वाटू लागला. ऐक नाही म्हणले आपल्या जाऊ देतात की नाही. म्हणजे जाऊ देत नाही तर जाऊ करून बाप्पा याच्या धिंगाने हे काय साधारण धिंगाण आहे काय. माफी मागून बोलालो. कीर्तनातही मजा घेतात आमच्यासारखी, जत्रातही मजा घेतात. टन 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 शाई लागली कुठं तर तिथेही आनंद घेतात. सांच्या पारी एखाद्या उशिराही घरला येतात 11-12ला तिथेही मजा घेतात.
कुठे डीजे लागला तिथे मजा घेतात सज्जनो. याला एक तत्व कसं म्हणा. अपेक्षा देवाच्या प्राप्तीची कशी करावं मला सांगा. तुकोबाराय म्हणतात ती जग आहे ना हे खरंही नाही आणि हे खोटही नाही. मग आपल्या भाषेत बोलतो आपल्या बोली भाषेत ही आरत गाभोळ आहे. हे कसं आहे आरत गाभोळ आहे. बर खोटं म्हणावं तर दिसत आहे जग. आता समजा तुम्ही आणलं आणू नका. तुम्ही आणलं 1 लाखाचे 50-50चे 2 बंडल ठेवली आणि सांग विचारलं साहेब हे खरे की खोटे मी काय म्हणू. ते कॅशियर त्या मशीन मधून काढते खऱ्या नोटा म्हणून खऱ्या आता. बरे खऱ्याच्या लक्षणात बसत नाहीत म्हणून खोटे आता. मग दिसायला दिसतात ना. दृष्टांत दिला महाराजाने हे वाटायला बरं वाटतंय. माझं नुसती आग आहे याच्यात काय समाधान आगच आहे. दृष्टांत म्हणून देतो. माहित आहे तुम्हाला सर्वांना. एका आमच्यासारख्या मोठ्या पाटलानं जुन्या काळात संभारी जोडा घेतला. संभारी जोडी चुचीची अशी. मग ते जोडा का बाजारात कोठेमध्ये बांधून घ्यायचे जोडे त्या चांबाराकडे जाऊन. मग यानं माप दिलं ते 15-20 दिवसाला त्यानं संभारी जोडा बांधून दिला आमच्यासारख्याला बरं का तुम्हाला कोणला नाही. मग ते जोडा अंड्या घालायचा नसते त्याला एरंडीचं तेल द्यायचं नरम करायचा. नरम केल्यावर या पाटलानं पायात घालायचा. ते पाय काळा डळकरी ते तेल लावून लावून माखून माखून ते जोडा काळा व्हायचा. यानं पाय टाकला की मग ते जोडा चांगला असला तर बरा. एखादा डसरा जोडा राहता मग ते जोडा लई पैशाचा त्याला महिना 4 महिना बांधायला तेल घालाय 8-15 दिवस. ते काय साधारण काम थोडंच होतं. मांडी केल्यासारखं 1-2 महिने लागतात मांडी करायला. मांडी तसा ते जोडा केला. मग ह्यानं घातला एका पोरीची सोयरीक होती. मग आमच्यासारख्या नाही जोडीवाल्या पाटलाला बोलली. आता ते होता करा पाटील बराच ते रस्त्यानं जाऊ लागला. त्याच्या खालून ते जोडा डसू लागला त्या ते पाठीमागून घोट्याला. आणि ते डसणं लय अवघड असत्या. इळा लागलेला बरा मात्र डसलेला बरा. ते एकदा खपली निघून झुटल्यावर झुटल तरी हे असं सागळ दमदम दमदम सोलीत बरं. जास्त सोलीत नाही. जरा थोडं त्याला ते आदल्या दिवशी ते जोडा डसला आणि मग आता ते दुसरा जोडा नाही आणि ते तेवढा हौसाने केलेला सोडून कसा द्या. त्यानं चिंदूक टाकलं मागून जिबडुकीला तिथं म्हणजे खाऊन झालं. आधीच कालचं डुबलेलं रात्र मध्ये गेलेलं आंघोळ केलेलं पाणी लागलेलं यानं जोडा घातला. आता ते हुटूक करता ते चिंदूक गेलं निष्ठून त्या मागच्या जोड्याचं. मग ते असे माणसाच्या कार्यक्रमात जाऊ लागला. मला सांगा तेवढी आग होऊ लागल्यावर खाली ते सुतानं कसं चाललंय. आता आम्ही बसलो उभा असला तर सांगू लागतो लोक म्हणले यार वावर कोणला नाही ते कोणाला आहे. मग बसले लोक काय म्हणले कोणाचे पोरं काय डॉक्टर नाहीत काय गरीबाचे पोरं डॉक्टर झाले. एवढी डेअरिंग करू नये माणसात. लोक याच्याकडे पाहते असं करू लागणार. कोणाच्या नाते म्हणले आज त्याचा काळ आहे तर उद्या आपला येणारच. माझं एवढं फुगू नाही रे म्हणले लोक. कोणीच म्हणणार. मग ते गेलं बसलं सगळं झालं. घरला गेल्यावर मग गावानं काल पाटील काय चालू लागला काय चलण्याची पद्धत आहे. कोणाला देव दैव देते रे बाबा. माझं एवढं नसते असं नसते. मग 4-2 माणसं म्हणले अहो ते लोक चोचो करा तुम्हाला जरा हिसाबान नाही तर एकूण जाऊ तुम्ही लई सांगता नाही. त्यानं खरं झालं अंगात नव्हतं रे म्हणत. त्याची आगच शोषणं केली. ते डेअरिंग नव्हती रे ती आग होती. म्हणला आग ती कशी होऊ लागली ती मलाच माहित बापू. यायला वाटाले डेअरिंग त्याला आग शोषणा. तुम्हाला वाटाले वकील साहेबाचं बरं आहे काय की याची आग याला शोषणा आणि त्याला वाटाले चिखली पाण्याखाली आहे टेंबड्यावर आणत तर जरा बरं आहे काय. तुमची आग तुम्हाला शोषणा. ज्याची त्याला आग इथं काय खरंय इथं काही खरं नाही. महाराज म्हणतात हे जे आहे ना हे खरंय नाही खोटे नाही. मग त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आता ऐका दृष्टांत दिला वेदांतामधला. आपण पहिल्या चरणावर आलो अभंगाची भूमिका सोडून. ते कसं होतं एक माणूस असं शेता उदार दृष्टांत एक माणूस शेताकडे जाऊ लागला. मग संसार खरा ना खोटा. कोणी म्हणतंय हे संसार काही खरं नाही. घरून याले भाकरी खाऊन पुन्हा घरला चालेल इथं सांगाले संसार खोटा आहे म्हणून. ऐकणारे हैराण व्हाले आणि सांगणारे परेशान व्हाले. हे आहे काय. आता ऐका रस्त्यानं जात वेळेस याच्याकडे नव्हती बॅटरी. अंधारात जाऊ लागलं. एकाच जुपन असते येठण मंडपीच्या जाऊन आलेलं त्यानं तुटलं म्हणून येता वाटण टाकून दिलं. येठण जुपन त्या कोठं यायचं नाही केलं. लांड पडू लागलं इकडे नाही इकडे नाही. मला नवच आणून दिलं त्यांना 8 टाकून झापडीला ते होतं वास. असं येड्या खाली पडलं ते काय सोयीचं थोडं पडतं. येठण म्हणजे वाकड तिकडं वाकडच पडलं ते. आमच्यासारखा 8-9ला शेतात जाऊ लागलं त्या वाटण घास अंधारा. पुन्हा ते सरळ नव्हतं.
काय सोन्याचं ना हो जनावर हो काय जनावर भारी पडलं बा म्हणला इथं अहो जनावर पडलं त्याला पाहिलं ते असं जवळ जाणे असं ते असं पुढी वाकडं तिकडं असं अंधारात ते दिसलं उंचळलं ते असं मग आता कसं असतंय बघा माणूस गेलं ना मसन वाट्यातली झुरपाडे उडी मारतात पण त्याला डेअरिंग करायची थटला असं काहीच करीत नाही मड जळणार नाही काही करीत नाही आणि ते घाय भरलं ना त्या कुपाट्या लोक तोडीत नाहीत मसन वाट काय ती काय चांगली जागा आहे म्हणतात कुपाट्या त्या कुपाट्या वाढलेल्या उड्या मारतात यानं उडी मारते की त्यानं उडी मारते कसं मग ते ये ठण पडलेलं हे याचा दिवस असं छाती फुगली दर 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 घामात आंगण ते बनेन त्याला पाणी झालं असं मांड्यातून बदबदा पाणीच गोळू लागलं त्याला बोलायचं कळणार ये रे बापान काय रे तेवढ्या ते घेऊ लागलं त्यानं पाहिलं त्यानं पाहिल्या उचलून खाली पडलं कोणतं ते आंधे आलेलं आंगवलं झालेलं ते मला काय झालं त्यानं खुनीलं असं इकडं मयाकडं पाहू नको म्हणला इकडं पाय त्यानं पाहिजे ते जरा होतं थोडं शाहूर ते मला अंधार आहे याचा सोक्ष मोक्ष लागेल म्हणला पण कवा लागेल खरं बघावं लागेल याला बॅटरी टाकून त्याने बॅटरीवाल्याला बोललं राहू दे म्हणा ते हालणं झालंय असलं तरी राहू दे ते काय करायचं गपचूप पडले म्हणला त्यानं बॅटरी आणली पाय आता दृष्टांत संपला बॅटरी दाबल्यावर काय निघालं ते निघालं येठण जुपण निघालो आता मला सांगा जे चक्कर येऊन पडलं चटी सकट बनिनी सकट ओलं झालं तवा काय साफ होता काय ते काय होतं येठणच होत मग ते खरं होतं की खोटं होता साप खोटा होता मग घाम खरा आला ना याची वाट काय अहो ते साप खोटा होता मग घाम खरा आला ना मग आता त्याला खरं म्हणावं की खोटं म्हणावं ते धड खरंही नाही खरं म्हणावं तर बॅटरी लावल्यावर येठण निघालं खोटं म्हणावं तर चक्कर येऊन एक पडलं त्याला खोटं कसं म्हणावं मग याला म्हणाव आरत गाभुळ आपल्या भाषेत आरत गाभुळ म्हणजे खरंही नाही खोटंही नाही हे भास झाला हे काय झाला भास झाला महाराज म्हणतात हे दुनिया सगळ्या भाषामध्ये इथं काहीच खरं नाही हे भास आहे भाषामध्ये लोक नुसते जगतात सजनो काही माणसं वासाच्या टेस्टवरच उड्या मारतात नुसता वास आहे इथं संसारात नुसता वास आहे आनंदाचा बाकी तो आनंद नाही माफी मागून बोलतो राजा दशरथाला वाटू लागलं माझं कुळ पवित्र होण्यासाठी वसे काळाला एक तरी मुलगा असावा देवाचा बाप संसाराची अपेक्षा करते काय नवले तुम्ही आम्ही तर करसाल अरे मुलगा झाला तर काय सुख मिळालं त्या राजा दशरथाला मुलगा झाल्या त्या गुरुने घेऊन गेले रे नाही ठेवले चार झाले चारही नेले हे एकलंच राहिलं पहिलं जसं 6.5 होतं तसंच राहिलं सजनो इकून तिकून त्याला विद्या दिली सोयरिकीच्या टायमाला तुम्ही आम्ही तरी पोराच्या सोयरिकी करालो जमल्या तर ते पुण्याला आणि मुंबईला मद्रासला गेले होते मग मिटलं तुमचं काम तुम्हाला सोयरी करायला कोणी बोली ना मग सहज म्हणालो आमचे नाव सांगा आमच्या गावाकडे एक म्हणायचं साहेब कुठं असतं तर बघा आपलं पोरग न्यूरोसर्जन झाले म्हणलं ते खेड्यातला माणूस होतं आणि खरंच न्यूरोसर्जन झालं ते मग ते म्हणला असलं ध्यान तर ठेव त्याला प्रॉपर्टी बरीच होती म्हणलं पाहू आता मला काम समजा सुधारणा म्हणलं तुमचं कवा पाहू नाही असलं तर तुमच्या लेवलवर राहतात म्हणा मोठे लोक मात्र म्हणला 50 लाख ते प्रॉपर्टी किती एवढा साईज झाला हुंडा हो हे तुम्ही रेकॉर्ड करायला काही हे इकडंच रेट ठरवू लागलं त्यानं डायरेक्ट मद्रासून पत्रिकाच पाठवली डॅडी लग्नाला या म्हणला या तारखेला आपलं रिसेप्शन ठेवलंय लग्न आधीच लागले जेवायला ठेवलं त्यानं मग मी म्हणलं सांग आपल्या पत्रिका मला आली तुम्हाला आली म्हणला काय आली त्याच्या बाप म्हणला काय आली काय नाही हे बघा अरा म्हणला असं झालं काय तसं नशिबात असलं तर मिळेल राजा दशरथाला ते योग आला नाही तिकडच नेलं हो जनकाच्या घरी तिकडच लग्न लागलं याला नंतर बोलिलं लग्नाला हो याच्या मनावर सोरी काही नाही सजनो हे नुसता वास आहे आनंदाचा संसार म्हणजे सेंट आहे पोट भरत इकून तिकून घरला आणले लेकर नवा नवसानं झालेले घरी नाही राहिले माय बापा काय अपघात शिकली हो घरामध्ये सकाळी उठून प्रभू रामचंद्र लाडकी असणारी नाजूक जनक राजाची विदेह राजाची मुलगी सीता बिगर पायदनाची वनवासाला गेली खोटं सुख आहे याच्यात नुसता स्वाद आहे नुसता वास आहे याच्यात आनंद नाहीये सजनो म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तुकोबाराय म्हणतात महाराज म्हणतात कोण सुख धरो संसारी कोण याच्या सुख धर नाही म्हणून हे संसार खराय नाही हे खोटाय नाही हे सापासारखा भासलेला आहे अभंगाचा पहिला
रज्जू सर्पाकार भास यले जगदंबर म्हणून आवडती पाय. हे जगदंबर आहे ना हे सगळं हे माया आहे. माया येत काही खरं नाही. सांभाळी सांभाळी आपली हे माया. सांभाळी सांभाळी तुकोबाराय म्हणता देवा आपली हे माया आम्हासी का भयाभीत केले. ही तुझी माया आहे जगत आहे नाही का भासियली जगदंबर. तुकोबाराय म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू फक्त तूच खरा सत्य तू विठ्ठला आणि कागा दाविला जगदाकार. महाराज म्हणतात हे जगदाकार खरा नाही भासलेलं खोट आहे म्हणून मला तुझे पाय आवडतात. आणि सजनो कलियुगामध्ये येथे दुसरी नसरे आटी देवा भेटी जावया काय हित मार्ग तोच ध्यावा एक चित्ते करोण रीते कलेवर. म्हणून महाराज म्हणतात देवा तुझे त्या पांडुरंगाचे पाय मला म्हणून आवडतात. अभंगाचं दुसरं चरण
भासियले जगदंबर याच्यात काही खरं नाही म्हणून आवडती आम्हाला देवाचे पाय आवडतात आणि किती आवडतात घेतो आलाय बलाय याचा अर्थ असा आहे आलाय म्हणजे आलेली आणि बलाय म्हणजे बल्ला देवावर बला येते बरं काही लोक पाप कर्म करतात आणि सकाळी जाऊन देवाच्या पाया पडतात काय सांगतो दिसाले रे अशा खराबाच्या नजरा देवाला लागतात म्हणून तर यशोदा कृष्ण कन्हैयाच्या गालाला काळा टिकला लाईत होती कशामुळं याला नजर लागू नये म्हणून बघा कोणत्याही देवाला कुठे आपली श्रद्धा तशी आहे सर्व वारकऱ्यांची भक्तांची आपल्या धर्मामध्ये ती खरी श्रद्धा आहे देवाला सकाळ संध्याकाळ आरती करतात काय म्हणून करतात आपल्याकडे तरी तेवढं नाही हो उत्तर भारतामध्ये प्रवचन कीर्तन नसते आरतीचा थाट लई राहते आरती म्हणजे आरती त्याच्याबद्दलची आसमंतात असलेली रती आपलं मन ज्याच्यामध्ये रचलेलं आहे त्याला ओढून घेणं त्याचं नाव आरती त्याच्या प्रेमामध्ये रत होणं याचं नाव आरती बघा आलाय बलाय म्हणजे देवावर बला येते दिवसभर आमच्यासारखे खराब माणसं काही जाता जाता उगीच बघत आहात नजर लागते देवाला मग काय करतोय गाववाले लोक पुजारी ठेवतात आणि आरती करतात म्हणजे तुपाची म्हणा जशी असेल तशी आरती करायची देवाला काय करायचं आरती म्हणून ओवाळायचं त्या देवाला जी आलेली वाईट नजर आहे ना लोकांना फेकलेली ती सगळी त्या ज्योतीत जाऊन बसते अशी मान्यता आहे आपल्या धर्मामध्ये ती ज्योत असती ना दियाची त्याच्यात ते काय दृष्ट काय असं ते सगळं वरी त्याच्यात जाऊन बसतंय मग त्या आरतीवाला बाहेर घेऊन येते ना तुम्हाला आरती घ्यायच्या ना बरं सांगू की नको मग आरती घेऊन बाहेर येते बाहेर आल्यावर काय करतात आता होणारच आहे आरती आपल्याला एकदा चान्स येणारच आहे त्याचा मग ते असं करतात असं का म्हणून करतात माहिती देवावर आलेली बला ववाळता आरतीत घुसली आपल्या भाषेत मग ती आरतीतली कोटं घालावून येऊ मग याचे जे खरे जीवाच्या अंगात उभं राहिले देवा देवा म्हणून आरती करणारी ते म्हणतात आमच्या देवाला ढका लागू नये आमचं काय व्हायचं ते होऊ दे या ज्योतीत आलेली बला हे याच्या डोसक्यावर घेते कोण हे घेणारे राग मानू नका एखाद्याची तेरी असल्यावर कुठला आरती ओवाळल्यावर मला लई ध्यान येते कीर्तनाच्या त्या तेरीच्या कीर्तनाला गेल्यावर याच्या डोसक्यावर बला याच्या डोसक्यावर कोणाच्या याला म्हणायचं आलाय बलाय तुकोबाला म्हणतात माझ्या पांडुरंगाची आरती केल्यावर जे पृष्ठ लागलेलं आहे त्याची आलेली बला मी माझ्या अंगावर घेतो म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय अरे ज्यानं त्या पांडुरंग परमात्माची खरी निष्ठेनं भक्ती केलेली तो सर्वस्वाचा मालक होत असतो एवढंच नव्हे देवाच्या हातात काही राहत नाही हो विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे दृष्ट द्रुमा कारलाडी केलो सर्वस्वासी धनी सर्वस्व जगताचा मालक असणारा तो भक्त होत असतो म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगावं अरे त्या बोलोबाचं काय याला कशाचं काही खरं नव्हतं पांडुरंगाच्या भक्तीला लागलो बहुजन्मी केला लाग तो हा भागला धरो भजनाला लागलो बस कल्याणच झालं काय झालं अरे देवाच्या बरोबरीला हा तुकी आला देऊचा तू की तुकला तुकार तू की तुकला तुकार
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी रजू सर्पाकार